नमस्कार मित्रांनो, आपला सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आता संध्याकाळचे 6 वाजत आहे। बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान म्हणजेच की 20 ऑगस्ट मध्यरात्री दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। अशी कोणती जिल्हे कोणती तालुके आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी बघू शकाल रडारवरती की बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार तर काही भागामध्ये किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्या ठिकाणी आपण या कोणते जिल्हे कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। या ठिकाणी आपण बघू शकाल मित्रांनो, पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागाकडून आपण सुरुवात करूया। रडारवरती आपण बघू शकत असाल या ठिकाणी मुंबई आहे, मुंबई उपनगर आहे, ठाणे आहे, वसई विरार आहे, उल्हासनगर, पनवेल, उरण, त्यानंतर कर्जत आहे, लोणावळा, अलिबाग, त्यानंतर मुरुंद, माणगाव, भारंडोल, दापोली, खेड, दाभोळ, चिपळूण, त्यानंतर इकडं रत्नागिरी, कंकावली, राजापूर, सावंतवाडी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री म्हणजेच की 10 ते 11 वाजताच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे वळूया आपण मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकाल रडारवरती कोल्हापूर आहे, त्यानंतर इकडं सांगली आहे, निप्पाणी आहे, कराड आहे, विटा आहे, वडूज आहे, सातारा आहे, त्यानंतर भोर आहे, पुणे आहे, चाकण आहे, त्यानंतर जुन्नर आहे, त्यानंतर इकडं अकोले, घोटी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, त्यानंतर इकडं पेठ आहे, औवा आहे। या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नंदुरबार आहे, साक्रीचा जो प्रदेश आहे नंदुरबार आहे, साक्री आहे, मालेगाव, धुळे, शिरपूर, मनमाड आहे, त्यानंतर श्रीरामपूर आहे, त्यानंतर इकडं अहिल्यानगर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं दौंड आहे, बारामती आहे, इंदापूर आहे, वडूज आहे, त्यानंतर सांगोले आहे, पंढरपूर आहे, त्यानंतर बार्शी, सोलापूर, करमाळा, तुळजापूर, अक्कलकोट, त्यानंतर इकडं पंढरपूर, धाराशिव, बार्शी, कैज, बीड, जामखेड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला हवामान कोरडे असणार आहे। मित्रांनो, या प्रदेशामध्ये हवामान कोरडे असून या भागामध्ये आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडं पैठण आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं खानदेशचा जो प्रदेश आहे मित्रांनो, खानदेशमध्ये चोपडा आहे, शिरपूर आहे, जळगाव आहे, त्यानंतर शेवगाव आहे, बऱ्हाणपूर, मुक्ताईनगर, रावेर, बोदवड, त्यानंतर इकडं चाळीसगाव या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण वळूया मित्रांनो, या ठिकाणी परभणीचा जो प्रदेश आहे मित्रांनो, जालना आहे, परतूर आहे, जालना, परतूर, अंबड, परतूर, मंठा, शेलू, पाथरी, माजलगाव, वडवानी, जिंतूर, परभणी, गंगाखेड, परळी, वैजनाथ आहे, त्यानंतर अंबेजोगाई, अहमदपूर, पूर्णा, बसमत, औंढा, नागनाथ, हिंगोली, नांदेड, अर्धापूर, कंधार, अहमदपूर, मुखेड, नायगाव, पेठ, उमरी, भोकर, हिमायतनगर, भैसा, धर्माबाद, देगलूर, त्यानंतर इकडं उदगीर, लातूर, औसा या प्रदेशामध्ये आपल्याला फारसं हवामान कोरडं असणार आहे मित्रांनो। या ठिकाणी आपल्याला पाऊस दिसणार नाही या ठिकाणी मध्यरात्री दरम्यान। त्यानंतर इकडं यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ आहे, दिग्रस, दारवा, नेर, आर्णी, पुसद, त्यानंतर किनवट आहे, घाटंजी, पांढरकोडा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं कारंजा, लाड आहे, मंगरुळपीर आहे, मूर्तिजापूर आहे, त्यानंतर मंगरुळपीर, मानोरा, वाशिम, मालेगाव, रिसोड, पातूर, अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, बाळापूर, तेलारा, अकोट, त्यानंतर इकडं जळगाव, जामोद आहे, नांदूर आहे, खामगाव आहे, जानेफळ, मेहकर, लोणार, रिसोड, त्यानंतर चिखली, बुलढाणा, मोताळा, मलकापूर या प्रदेशामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण वळूया मित्रांनो, चिखलदरा आहे, परतवाडा आहे, त्यानंतर अचलपूर, अमरावती, मोजरी, मोर्शी, आष्टी, आर्वी, चांदूर आहे, फुलगाव आहे, वरुड आहे, नरखेड आहे, कारंजा आहे, पांडुर्णा आहे, त्यानंतर इकडं संसार आहे, सावनेर आहे, नागपूर आहे, रामटेक, मौंडा, उमरेड, चिमूर, हिंगणघाट, शेगाव, भद्रावती, त्यानंतर चंद्रपूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं चिमूर आहे, पवनी आहे, ब्रह्मपुरी आहे, अर्जुनी, मोरगाव आहे, साकोली आहे, भंडारा आहे, तुमसर आहे, तिरोरा आहे, गोंदिया आहे, आमगाव आहे, देवरी, त्यानंतर इकडं घोटी, डोंगरगड,
राजनंदनगाव या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला फारसं हवामान कोरडं असणार आहे. तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 20 ऑगस्ट 2026 रोजी मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.